हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळच्या 9 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत याची विस्तृत अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर आपल्या समोर येत राहतील. त्याचबरोबर या फॉर्मच्या पीडीएफ असतील किंवा इतर सारे असणारे फॉर्मचे फोटोज असतील, अपडेट्स असतील, आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच पिन कॉमेंटमध्ये असणारे दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये ॲडिशनल समादेशक SRPF गट क्रमांक 15 यांचा एक विशेष संदेश आहे, तो पण पाहून घ्या. चल व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला टोकन नंबर या ठिकाणी पाहूयात. आपण बघू शकता तुम्ही या ठिकाणी 4133 असणारा टोकन नंबर आहे. हा किती वाजताचा आहे पहिले पाहून घ्या. हा जो 4133 टोकन नंबर आहे, इथं तुम्ही पाहू शकता सायंकाळचे म्हणजेच रात्रीचे 7:47 18/11/2025 रोजी असणारा हा फॉर्म सेव्ह केलेला आहे, जतन केलेला आहे. आता हा कोणत्या जिल्ह्याचा आहे ते पण दाखवतो. बघा, पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 15, टोकन नंबर आहे 4133 आणि ऍप्लिकेशन नंबर पण 4133 आहे. आता हा टायमिंग परत तुम्हाला मी इथं दाखवतो. या ठिकाणी बघा 7:48 आहेत. 18/11/2025 रोजी असणारा हा भरलेला आहे. आता या SRPF गट क्रमांक 15 बद्दल भरपूर साऱ्या अफवा जे आहेत, टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल, युट्यूब शॉर्ट्स असेल, याच्यावर त्या ठिकाणी असणारं एक रील फिरत आहे. तर ती रील काय आहे, खोटी आहे, खरी आहे, याच्याबद्दल मी काही सांगणार नाही. खुद्द त्या ठिकाणी समादेशक, ॲडिशनल समादेशक जे आहेत SRPF गट क्रमांक 15चे, यांनी असणारं सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना जाहीर आव्हान केलेलं आहे. ते काय आव्हान केलेलं आहे त्याचा व्हिडिओ पहा, परत या, मी तुम्हाला पुढचे असणारे फॉर्म अपडेट्स सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी भारत राखीव बटालियन 2 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिर्शी कॅम्प गोंदिया येथे समादेशक सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. आज आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की अज्ञात इस्मानकडून गोंदिया SRPF करिता फक्त अमरावती, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली येथील उमेदवार आवेदन अर्ज सादर करू शकतात, अशी सोशल मीडियावर चुकीची रील व्हायरल झालेली आहे. तसेच आमच्या गटाचे नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनीवर फोन येत असून त्याबाबतची माहिती विचारण्यात येत आहे. सदर रीलद्वारे SRPF गोंदिया करिता सोशल मीडियावर व्हायरल झालेली माहिती चुकीची आहे. या माहितीवर कोणत्याही उमेदवाराने विश्वास करू नये. तरी उमेदवारांना या व्हिडिओद्वारे सूचित करण्यात येत आहे की SRPF गोंदिया या स्थापनेवरील पोलीस भरती 2024-25 करिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील उमेदवार आवेदन अर्ज सादर करू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. तो संदेश ऐकलेला आहे, समजलेला आहे. नसल समजला तर एक वेळ शॉर्टमध्ये सांगतो. SRPF गट क्रमांक 15ला महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो. फक्त आणि फक्त कॉन्स्टेबल गडचिरोली सोडलं तर बाकी कुठेही फॉर्म भरता येतो, एवढं लक्षात ठेवा. आलं लक्षात? चला पुढचे अपडेट्स पाहूयात आपण. आता ऐकला सबस्क्रायबरनी आपल्याला हा असणारा स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. बघा, CP मीरा भाईंदरचा आहे, कॉन्स्टेबलचा आहे. इथं पाहू शकता तुम्ही, अर्ज क्रमांक आहे 2745. आता याचा टोकन नंबर किती आहे यांनी काही मला पाठवलं नाही, पण हा फॉर्म जो आहे तो मेलचा आहे. लगभग असणारे 3500च्या वर इथं फॉर्म आलेले असणार. यांनी काल रात्री मला इथं पाहू शकता तुम्ही 18/11/2025 7:09 हा असणारा स्क्रीनशॉट काढलेला आहे. तर या CP मीरा भाईंदरला 2745 अर्ज इथं आलेले आहेत. मुलांचे, फिमेलचे 800-900 अर्ज आलेले असतील. तर पुढचे अपडेट्स पाहूयात. पण असे अपडेट्स फक्त तुम्हाला खरे अपडेट्स आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर फॉर्मचे असणारे फोटोज आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे ते डाउनलोड करू शकता.
चला पुढचे असणारे अपडेट्स पाहूयात. या ठिकाणी नागपूर कारागृहाचा आहे, काल रात्री असणारा पाठवला होता मला हा 11,676 असणारा टोकन नंबर नागपूर कारागृहाला काल रात्री जनरेट झालेला आहे. आता लगभग असणारे 12-13 हजारच्या आसपास इथं झालेले असतील. पुढचे अपडेट्स पाहूयात अजून. आता बघा SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी किती फॉर्म आलेत. तर SRPF गट क्रमांक नागपूरला 1501 टोकन नंबर आणि 1501च अर्ज क्रमांक आलेला आहे. याची डेट अँड टाइम माझ्याकडे उपलब्ध नाही, कदाचित हा कालचा किंवा त्याच्या अगोदरच्या रात्रीचा असू शकतो, कन्फर्म मला याच्याबद्दल माहिती नाही. त्याच्यानंतर बघा पोलीस कॉन्स्टेबल CP मुंबई, तर या CP मुंबईला या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आहे 23,863 असणारे अर्ज आलेले आहेत आणि मुलांचे अर्ज 8,626 असणारे अर्ज इथं तुम्हाला पाहायला मिळतात. आलं लक्षात. तर CP मुंबई किती झाले 23,863 आणि मुलांचे किती याच्यामध्ये 18,626. तर हे होतं CP मुंबईचे अपडेट्स. पुढचा असणारा अपडेट्स आपल्याकडे आहे SRPF वरणगाव. SRPF वरणगाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता SRPF वरणगावला 7,134 असणारे अर्ज क्रमांक जनरेट झालेले आहेत. SRPF 20 वरणगाव, तर या ठिकाणी 7,134 असणारे अर्ज जमा झालेले आहेत. पुढचा असणारा जिल्हा पाहूयात. बघा महत्वाचा जिल्हा आहे तुम्हाला ज्याच्यात पाहायचं होतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं की पुणे सिटी CP पुणे, तर CP पुणेला या ठिकाणी अर्ज आलेले आहेत 7,410 मुलांचे अर्ज आहेत. मुलीचे किती आहे त्याच्याबद्दल टोकन नंबर मला मिळालेला नाहीये, म्हणून मी त्या ठिकाणी असणार इथं ते इन्क्लूड करू शकलो नाही. अपडेट्स आवडत असल्यास या ठिकाणी लाईक करा व्हिडिओला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर या फॉर्मच्या फोटोज आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता सबस्क्राईब बटनावर मारा. धन्यवाद. टेक केअर.